आपले सन्माननीय आमदार साहेब आहेत ना, त्यांच्या निकटवर्ती अर्थातच संदीप दादा परदेशी प्रमुख व्यासपीठावरती उपस्थित झालेले आहेत आणि आयोजकांच्या वतीने त्यांचं यस 2 नंबरचं जे बक्षीस आहे पारितोषिक आहे ते त्यांच्या माध्यमातून आपल्याला दिलं जाते आणि जी मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक आहे ती देखील त्यांच्या माध्यमातून दिली गेली आहे आणि आपण पाहतोय पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आहे ती संदीप दादांच्या माध्यमातून दिली जाते आणि कमिटीसाठी 5,000 रुपयांचं पारितोषिक. क्या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. बघा कमिटीची देखील दखल घेतली जातीये आणि मॅन ऑफ द सिरीजची बाईक आहे ना त्यांच्या माध्यमातून आणि इथे संदीप दादांचं स्वागत केलंय. चेंडू वैभव सीमारेषेच्या बाहेर दमदार चौकार. नाही दोस्ती तर तोडायची नाहीये कारण का वचन आहे ना हे वचन संघासाठी दिलंय ते तोडून चालणार नाहीये. प्रॉमिस म्हणजे काय राजा तुम्ही विशालगड गाठा एक बी गनिम पुढे सरकू देणार नाहीये. बाजी प्रभू देशपांडे आठवावे लागतील. यावेळेस 6 चेंडू मैदानाच्या वरती बिहाइंड द विकेट चेंडू निर्धाव नाही अवांतर स्वरूपाचा पडतोय मैदानाच्या वरती. इथून मात्र पुढे या चेंडूवरती अवांतर स्वरूपाची ही एक धाव लिहिली जाते. अवांतर स्वरूपाची ही एक धाव आली आहे. अर्थातच झालेला सामना आपण पाहिला काय फलातून सामना सर्वांच्या भेटीला आला. अगदी सन्माननीय समर्थ कोळी माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर पेंडॉल मध्ये प्रमुख व्यासपीठावरती उपस्थित व्हायचं आहे. सन्माननीय समर्थ कोळी प्लीज रिक्वेस्ट. यस मैदानाच्या वरती वळालो तर हा चेंडू डॉट निघालाय असं चित्र दिसते. पहिल्या षटकाच्या अखेरीस शुभम मला सांगत असताना धावफलकावरती धावा 5 धावा एकही फलंदाज बाद नाहीये. 5 लॉस ऑफ नन whereas the first over is completed here. Semi-final big battle. Semi-final चा दुसरा सामना सर्वांच्या भेटीला आलाय. उपांत्य फेरीचा हा सामना अगदी अंतिम फेरीमध्ये कोणता संघ दाखल होणार आहे टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून अगदी थेट प्रक्षेपण या क्रिकेटच्या सामन्यांचं केलं जातंय. तब्बल ही क्रिकेटची स्पर्धा आहे ना आपल्या देशापुरती मर्यादित राहिलेली नाही आहे. 195 देशापर्यंत पोहोचवण्याचं काम टेनिस क्रिकेट .in अर्थातच नंदन घरत आणि त्यांचा संपूर्ण परिवार आहे ना त्यांची संपूर्ण टीम आहे या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत करत असताना अर्थातच कॅमेरामन असतील तदनंतर स्कोर कार्ड मित्र असतील आमचे गुणलेखक मित्र शुभम देखील या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत करत असताना डीजे मास्टर नवीन देखील या स्पर्धेची मनोरंजकता वाढवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकवरती नितिकेश पाटील हे डामराउंड विकेट यावेळेचा चेंडू सन्मान दिला अगदी फक्त दिशा दाखवली आहे. कर पॉइंटच्या रिझर्व पर्यंत चेंडू गेला. एका धावेसाठी स्ट्राइक रोटेट फक्त एक धाव. अगदी श्रेयस आणि जयेश अशी जोडी मैदानाच्या वरती. दुसरं षटक या षटकाची हाताळणी करण्यासाठी नितिकेशला बोलवलं गेलं. अगदी सेन्सेशनल क्रिकेट आतापर्यंत दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. गती प्रचंड आहे. बिहाइंड विकेट चेंडू ट्रॅव्हल तिथे किरणची फसवणूक थोड्या का होईना सेकंदासाठी चेंडूनं केली होती आणि मैदानाच्या वरती एकही धाव जमा केली जात नाहीये. चेंडू निर्धाव निघालाय. अगदी आपण पाहायला गेलं तर मॉर्निंग ग्रुप थळ आयोजित वीर दमदार आमदार थळ प्रीमियर लीग 2026 यावेळेस हा फटका स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. अगदी 6 धावा आल्या धावफलकावरती. यानंतरचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अंगलटी चेंडू निघाला निर्धाव स्वरूपाचा. अगदी धावफलकावरती आपल्याला धावा पाहायला मिळतात त्या म्हणजे 12 धावा 12 ऑन स्कोरबुक. सेकंड ओव्हर इन अ प्रोग्रेस फ्रॉम नतिकेश.
नतिकेश नितिकेशचंही दुसरं षटक आहे. उडवलाय पुन्हा एकदा आला अंगावरती की घेतो आम्ही शिंगावरती. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, षटकार. यस, यावेळेचा अवतर स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या वरती येतोय. अतिरिक्त स्वरूपाची ही एक धाव घेतली जाते. एक धावेनंतर धाव फलकावरती धावा जमा झाल्यात. 19 धावा. 19 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. एका बाजूला आपण भालचा संघ पाहतोय, एका बाजूला थळचा संघ. आणि आता बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलं जात आहे. तिथे तिथे चेंडू आपण पाहतोय. अफलातून क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी अडवणूक. तिथे तिथे काय झालंय, तिथे स्ट्रायकिंग डेंजर झोन मध्ये फलंदाज धावत असताना ठरतोय बाद, आउट. झालेली स्मित अरुण घरत यांच्याकडून आपल्याला प्राप्त झाली आहे. तिसऱ्या क्रमांकाचं जे चषक आहे ते डॉक्टर राजाराम हुलवान यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेलं आहे. दुसऱ्या क्रमांकाचं चषक आहे ना ते रोहन म्हात्रे आणि शैलेश वर्तक यांच्याकडून प्राप्त झालेलं आहे. आणि तदनंतर प्रथम क्रमांकाची जी ट्रॉफी आपण पाहतोय ना ती शार्विल संदीप परदेसी यांच्याकडून आपल्याला प्राप्त झाली आहे. दानशूर व्यक्तिमत्वांचं आपण अगदी हृदयाच्या अंतःकरणापासून करूया थर्ड प्रीमियर लीग 2026च्या या पर्वामध्ये सहर्ष 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 स्वागत. नौका फलंदाज मैदानाच्या वरती दाखल नितेश हुले. 5.5 मिनिटाचा अवधी असणार आहे या षटकासाठी. शेवटचं षटक तुम्हाला वेळेच्या निर्बंधामध्ये फेकावं लागणार आहे. राईट विकेट. यावेळेचा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू थांबणार नाही. चेंडू वन बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. जातोय पहिला इशारा गोलंदाजासाठी. फर्स्ट ऑर्डर टू द बॉल. यस, या वेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय चेंडू पडल्याच्या नंतर यष्टीरक्षकाच्या इथे पडतोय आणि अगदी निर्धाव स्वरूपाचा चेंडू. व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय समर्थजी कोळी यांचा सन्मान करण्याची विनंती मी आयोजकांना करतो. सन्मान्य मिलिंदजी कोळी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान तिथे मात्र केला जातोय. आणि अगदी अतिथी देवो भव ही आपली परंपरा जपत असताना मॉर्निंग ग्रुप थळ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. उडवलाय हा फटका फाईन लेगच्या रिजन मध्ये. वन बाउन्स दन दन करत चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. त्यांच्यासाठी अगदी हृदयाच्या अंतःकरणापासून त्यांचं करूया सहर्ष स्वागत. वळालो मैदानाच्या वरती तर आपल्याला काय पाहायला मिळते. जयेश लट आता रोखायला आणि थांबायला तयार नाहीयेत. बॅटचा फेस ओपन केलाय. हा चेंडू खोलून दिलाय पॉइंटच्या हातामध्ये. तिथे क्षेत्ररक्षक नितिकेश दाखल. फलंदाज जयेश लट बॅक टू द पॅव्हेलियन.
बुरुज ढासळतोय तो तुला सांभाळायचा आहे आणि तो सांभाळणार का? सत्यम मैदानाच्या वती दाखल झालाय फलंदाजी करण्यासाठी. अगदी आपण पाहतो व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय समर्थ कोळी आहेत ना, यांचे छोटे बंधुराज इन ऍक्शन स्ट्रायकिंग एंड वरती. सत्यम सरळ खेचलाय व्ही शेप मध्ये, एक धाव दफलकावरती डवकुऱ्याचा फलंदाज असतात ना, अगदी आक्रमक असतात. मैदानाच्या वरती 30 धावा षटकातील शेवटचा चेंडू इथून मात्र पुढे शिल्लक असणार आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना प्रणव पाटील आपल्याला गोलंदाजी करत असताना थर्ड एंड कडून पाहायला मिळतात. अगदी गतीवरती स्वार होऊन गोलंदाजी करण्यासाठी प्रणवला आपण ओळखत असतो. इथून मात्र पुढे फलंदाजांना थोडासा मोमेंटम शिफ्ट करावं लागणार आहे, जिथे आपण पाहतोय धावा बनवावा लागणार आहेत. कारण का इथे जेवढ्या तुम्ही धावा बनवाल ना, तेवढ्या चेस देखील केल्या जातात. स्लोअर वन हुक करण्याचा प्रयत्न, तिथे लॉंग स्टॉप रिजन मध्ये जवळ चेंडू पोहोचलाय आणि थांबणार नाही. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर स्लाइडिंग स्क्रीनच्या इथे 4 धावा. बघा दोनही फलंदाज अर्थातच एका बाजूला आपण पाहतोय नितेश आणि दुसऱ्या बाजूला सत्यम. कोणत्याही फलंदाजाने षटकार मारला ना, तर प्रमुख उपस्थिती अर्थातच समर्थ सर यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. आणि गिरीधर कुलपे यांच्याकडून रोख रक्कम 200 प्रत्येक षटकाराला आपण पाहतोय सत्यम साठी असतील. गोलंदाज तयार. डामाराउंड विकेट, फटका पोहोचलाय. किरण चेंडू खाली, सोप्पा झेल. फलंदाज इथून मात्र पुढे डगआउटच्या दिशेनं. फलंदाज लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. थोडस फास्ट. यस, नौका फलंदाज मैदानाच्या वरती अगदी केदार लट येतोय फलंदाजी करण्यासाठी. अगदी केदारच्या खांद्यावरती संघाची जबाबदारी संघ कर्णधार संघ मालक देखील ठेवतोय. आणि कशा प्रकारे केदार फलंदाजी करणार, इथून मात्र पुढे पाहणं तितकंच औत्सुक्याचं असणार आहे. इथे विजयाचे रणशिंख कोणत्या संघाच्या माध्यमातून फुंकले जाणार. क्रिकेट म्हणजे राजाचा रंक आणि रंकेचा राजा व्हायला आहे ना, मिनिटाचा सेकंद सुद्धा अपुरा असतो आणि तो सेकंद कोणाच्या नशिबी लिहिलाय. मागचा सामना आपण पाहिला, अगदी हाय व्होल्टेज झाला होता. एका चेंडूवरती 2 धावांची गरज असताना ना, आपण जर पाहायला गेला संघ, आपण जर पाहिलं मित रुग्वेन 11 या संघानं तिथं बाजी मारली आणि विजयाचा गुलाल मैदानाच्या वरती उडवला. वळूया मैदानाच्या वरती. गोलंदाज शॉट ऑफ रनच्या माध्यमातून राईट अमोर द विकेट. इथे नतमस्तक व्हावं लागते गोलंदाजाचं समोर. फलंदाजाला निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या वरती आलाय. चेंडू निघालाय. अगदी आपण पाहतोय सेन्सेशनल क्रिकेट पाहायला मिळतंय. बघा प्रत्येक षटकाचा दुसरा चेंडू हा डॉट आलेला आहे. अद्यापपर्यंत या सत्रामध्ये असं सांगितलं जाते करपॉनच्या डोक्यावरून तिथे भाग मिल्खा भाग. चेंडू टाटा बाय बाय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. थँक्यू. अगदी आपण पाहतोय कौरपॉनच्या डोक्यावरून कलात्मक दर्जाचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. अगदी क्रिकेटिंग शॉट्स ज्याला म्हटलं जातं ना, तो फटका मैदानाच्या वरती फलंदाज जर पाहायला गेलं तर केदार लटच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळाला. केदार पुन्हा एकदा असतोय स्ट्रायकिंग एंड वरती.
उडवण्याचा प्रयत्न, चेंडू लॉंग स्टॉप रिझन मध्ये थांबणार नाहीये, बॅक टू बॅक सेकंड इन अ रो, चेंडू सीमा पार, चौकार. मला काही त्याचा फरक पडत नाही. केदार लट जसा काही डगआउट मधून सेट होऊनच आला होता. मैदानाच्या वरती चांगली कामगिरी. स्लोअर वन गती परिवर्तन ही काळाची ओळख, ही ओळखली गोलंदाजांना आणि तिथे मैदानाच्या वरती स्ट्राईक रोटेट होणार नाहीये, नाही होणार आहे. मैदानाच्या वरती हा चेंडू डॉट घेतला जाईल. डॉट चेंडू निर्धाव स्वरूपाचा चेंडू ग्राह्य धरला जाईल. तुझ्या मनगटामध्ये ताकद असेल ना, माझ्या बोटांमध्ये देखील जादू आहे. अगदी आपण पाहतोय गोलंदाजीमध्ये पुनरागमन गोलंदाज हेमंतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणि अगदी संघर्ष आहे ना, हा संघर्ष हा एक प्रगतीचं आमंत्रण असतो. जो स्वीकारत असतो ना, तोच मात्र पुढे जात असतो. संघर्ष मैदानाच्या वरती पाहायला मिळतोय. आता मात्र कोरपंचच्या डोक्यावरून तिथे काढून दिलाय. हातामध्ये एक सोप्पा झेल फलंदाज, इथून मात्र होतोय बाद. करायचा आहे. वर बसणाऱ्याचा फायदा. तर नागेश साहेब सरांना विनंती करतोय की आपण आदरणीय सन्माननीय शफी झेंडेकर सर उपस्थित आहेत, त्यांना मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक बुके आणि आपल्या मंडळाच्या वतीने एक सन्मान चिन्ह देऊन, आठवण म्हणून सन्मान चिन्ह दिलं जातोय, त्यांचं स्वागत केलं जातोय. ओर टू कॉम्बॉक्स संकेत. धन्यवाद योगेश दादा. मैदानावरती आपण पाहतोय सेमीफायनलची दुसरी लढत. एका बाजूला सागरी गणेश थळ आणि दुसऱ्या बाजूला कार्तिक अँड श्लोक 11 भाल. 42 धावा झालेल्या आहेत आणि 43 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलेलं आहे सागरी गणेश थळ संघाने. बघूया या 43 धावा कशा पद्धतीने दुसऱ्या सत्रामध्ये पार होतात आणि समोरचे गोलंदाज कशा पद्धतीने धावा रोखतायत. तर आदरणीय सन्माननीय गट ग्रामपंचायत थलचे माजी सरपंच सुनीलजी पत्रे सर उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. आदरणीय सन्माननीय गट ग्रामपंचायत थळचे माजी सरपंच सुनीलजी पत्रे सर हजर आहेत. मी त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. तर आदरणीय सन्माननीय राकेशजी चव्हाण आपल्याला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते श्याम नाईक यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण आपल्या गट ग्रामपंचायत थळचे माजी सरपंच सुनीलजी पत्रे सर उपस्थित आहेत, त्यांना एक मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक बुके आणि आपल्या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. श्याम नाईक यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय गट ग्रामपंचायत थळचे माजी सरपंच सुनीलजी पत्रे सर यांचा सन्मान होतोय. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक बुके आणि मंडळाच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येतोय. आवडलोय पुन्हा एकदा कंबॉक्समध्ये जेथे संकेत पोळे यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. ओर टू संकेत. धन्यवाद योगेश दादा. आपण सेमीफायनलची लढत पाहतोय.
ॲडव्होकेट रेखा विवेक ठाकूर पुरस्कृत सागरी गणेश थळ एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला पाहतोय आपण पंकज रांजणकर नाही किरण पाटील पुरस्कृत कार्तिक श्लोक 11 भाल हे दोन्ही संघ मैदानावरती लढत आहेत. सेमीफायनलची ही महत्त्वपूर्ण लढत जो संघ जिंकेल तो मित अँड ऋग्वेद 11 थळ लाठी यांच्याबरोबर फायनलचा सामना खेळेल. बघूया कोणता संघ या स्पर्धेमध्ये फायनलमध्ये प्रवेश करेल. पहिला संघ आपण पाहिला होता मागच्या सामन्यामध्ये मित अँड ऋग्वेद 11 थळ लाठी संघाने अतिशय जबरदस्त सामना खेळून या ठिकाणी फायनलमध्ये प्रवेश घेतलाय. बघूया दुसरा संघ या ठिकाणी कोणता हा सामना जिंकून फायनलमध्ये प्रवेश करेल. एका बाजूला पाहतोय आपण सागरी गणेश थळ आणि दुसऱ्या बाजूला कार्तिक अँड श्लोक 11 भाल. तर दुसऱ्या सत्राच्या खेळाला सुरुवात होते. सलामीची जोडी आपण पाहतोय कार्तिक अँड श्लोक 11 भाल संघाकडून किरण लट आणि मनीष पाटील ही सलामीची जोडी मैदानात आली आणि सत्यम कोळी याच्यासाठी एक सुवर्ण संधी. प्रत्येक कॅचसाठी निखिल गिरीधर कुलपे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळलाय किरण लट आणि आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात केलाय. पहिली धाव धापलकरती लागते. पहिल्या चेंडूवरती पहिली धाव काढतोय फलंदाज किरण लट आणि नो स्ट्राईक एंडवरून स्ट्राईक एंडवरती आलाय मनीष पाटील. बघूया मनीष पाटील कशा पद्धतीने या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये फलंदाजी करेल. समोर पाहतोय आपण अनुभवी गोलंदाज श्रेयस पत्रे मैदानावरती आहे. षटकातील पुढील चेंडू खोलवर चेंडू अगदी यॉर्कर चेंडू क्रिकेटचं ब्रह्मास्त्र या ठिकाणी गोलंदाजीमध्ये या ठिकाणी टाकलंय श्रेयस पत्रे याने. अगदी सुंदर चेंडू यॉर्कर चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू आलाय. निर्धाव चेंडूने धावसंख्या 1 वरती स्थिर राहते. पुन्हा एकदा षटकातील पुढील चेंडू मनीषसाठी चांगला थोडासा प्लेसमेंट केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. कोणती धाव पुन्हा एकदा मिळणार नाही आणि लागोपाठ दुसरा चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकतोय गोलंदाज श्रेयस पत्रे. धावसंख्या 1 वरती स्थिर राहते. 3 चेंडू या ठिकाणी पूर्ण झालेत आणि 1 धाव धापलकरती लागले. बघूया कशा पद्धतीने मनीष पाटील मैदानावरती खेळेल. षटकातील पुढील चेंडू श्रेयस टू मनीष. मोठा फटका खेळतोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. क्षेत्र रिकामी आहे. चेंडू वन बाउंड सीमारेषा पार. पहिला चौकार. आपण पाहतोय 5 धावा धापलकरती लागल्यात. बघूया पुढील चेंडू पुन्हा एकदा श्रेयस टू मनीष. चांगला चेंडू तितका चांगला फटका पाहतोय. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू धावतोय आणि चेंडू पुन्हा एकदा सीमारेषा पार. लागोपाठ दुसरा चौकार. बॅटमधून लागोपाठ 2 चेंडूंवरती 2 चौकार लगावलेत. बघूया आणखीन एक चौकार मारला तर 500 रुपये प्रसाद पाटील यांच्याकडून. चांगला चेंडू होता. तितक्या चांगल्या पद्धतीने या ठिकाणी स्टिअर केलाय. कोणती धाव मिळणार नाही. अंतिम चेंडूवरती पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय आणि 9 धावा धापलकरती लागल्यात. वीर दमदार आमदार थळ पंचायत प्रीमियर लीग पर्व 5वे. हे पर्व अतिशय जबरदस्त पद्धतीने आपण पाहतोय. 3 दिवस लागोपाठ या तलवार क्रीडांगणावरती हे सामने रंगतात. अतिशय सुसज्ज मैदान आपण पाहतोय. तितक्याच सुंदर पद्धतीने हे आयोजन केलंय मॉर्निंग क्रिकेट ग्रुप थळ यांनी. जबरदस्त आयोजन आणि नियोजन या ठिकाणी. पुन्हा एकदा जाऊया मैदानात. दुसऱ्या षटकासाठी नवीन गोलंदाज स्वतः कर्णधार जयेश लट गोलंदाजी मार्कवरती आलाय. बघूया जयेश लट कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. फील्ड रेस्ट्रिक्शन या ठिकाणी समाप्त झाले. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकानंतर 9 धावा धापलकरती लागल्यात. बघूया जयेश लट कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. समोर फलंदाज पाहतोय आपण किरण लट. चांगला फटका पॉइंट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे
आणि झेल सुटलाय. आपण पाहतोय त्या ठिकाणी कल्पित कोळी क्षेत्ररक्षक होता, त्याने झेल सोडलाय. 2 धावा तब्बल पळून काढल्यात. किरण लट याने थोडासा हलका फटका खेळला होता, ताकद तेवढी चांगली नव्हती फटक्यांवरती, टायमिंग नव्हतं आणि झेल सुटला गेलाय कल्पितच्या माध्यमातून. 2 धावा मिळतात, धावसंख्या 2 वाढते. 11 धावा धापलकावरती लागल्यात. बघूया किरण लटला जीवनदान मिळतंय. या जीवनदानाचा फायदा आता या सामन्यामध्ये कशा पद्धतीने घेईल. पुन्हा एकदा किरण लट स्ट्राईक एंड वरती सज्ज होतोय. षटकातील पुढील चेंडू घेऊन गोलंदाज जयेश. आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू टाकलाय. पंचांनी हात समांतर केलेत आणि ही धाव मिळाली अवांतर. अवांतर स्वरूपात आणखीन एक धाव धापलकावरती वाढते. 12 धावा, 12 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. 12 धावा धापलकावरती लागल्यात. बघूया षटकातील पुढील चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज जयेश टू किरण. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न करतोय. डीप स्क्वेअर लेग मध्ये शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये फटका येतोय. एक धाव पूर्ण केले. दुसरी धाव काढण्याचा देखील प्रयत्न होतोय, परंतु कोणतीही दुसरी धाव मिळत नाही. एक धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे गेली. 13 धावा. सन्माननीय सुनील पत्रे यांच्याकडून किरणसाठी 1 षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. किरण लट याच्यासाठी हे पारितोषिक, एका षटकारासाठी 200 रुपये. मैदानावरती काय घडलंय? निर्धाव चेंडू या ठिकाणी टाकलाय गोलंदाज जयेश लट याने. मनीष पाटील स्ट्राईक एंडवरती आहे. बघूया मनीष पाटील मॅन फ्रॉम लोणारे कशा पद्धतीने फलंदाजी करेल. जयेश लटचा पुढील चेंडू मनीषसाठी. चांगला फटका. चेंडू लॉंग ऑन मध्ये येतोय. सीमा रेषा पार. षटकार. या ठिकाणी पेश करतोय फलंदाज मनीष पाटील. धावसंख्या आपण पाहतोय 19 धावा. 2 चेंडू शिल्लक आहेत. 19 धावा धापलकावरती लागल्यात. बघा षटकातील पुढील चेंडू. आणखीन एक मोठा फटकाण्याचा मारण्याचा प्रयत्न करतो यष्टीरक्षक सत्यम. त्या ठिकाणी अपील केली होती त्याने, परंतु अपील फेटाळून लावले आणि कोणताही चेंडू आणि बॅटचा संपर्क आला नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाली. बघूया षटकातील अंतिम चेंडू. पुन्हा एकदा जयेश लट गोलंदाजी मार्कवरती. षटकातील अंतिम चेंडू घेऊन फलंदाज मनीष पाटीलसाठी. चांगला चेंडू. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळतोय. चेंडू बराच खाली राहतोय आणि अंतिम चेंडू निर्धाव येतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 19 धावा धावफलकावरती लागल्यात. बिनगडी बाद 19. समीकरण आपण पाहतोय 12 चेंडू 24 धावांची गरज. फलंदाजासाठी एक पारितोषिक आले. लागोपाठ 3 षटकारांसाठी रणजित पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. रणजित पाटील यांच्याकडून हे पारितोषिक. लागोपाठ 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. तिसऱ्या षटकासाठी पाहतोय आपण वैयक्तिक पहिलं षटक आणि सांघिक तिसरं षटक घेऊन गोलंदाज कल्पित कोळी मॅन फ्रॉम थळेश्वर थळ. बघूया आज मैदानावरती कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. मागच्या सामन्यामध्ये अतिशय जबरदस्त गोलंदाजी केली होती. 5 धावा त्या ठिकाणी खर्च केल्या होत्या. बघूया आज या सेमीफायनलच्या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये आज कल्पित कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. समोर फलंदाज आपण पाहतोय किरण लट. 3 षटकार लागोपाठ त्याच्यासाठी 1000 रुपये रणजित पाटील यांच्याकडून. कल्पित खोळी टाकण्यासाठी सज्ज होते. पहिला चेंडू किरण लट साठी. चांगला फटका. पॉइंट क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात केलाय. एक धाव तर नक्कीच पूर्ण होते. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न सुद्धा होतोय, परंतु पहा क्षेत्ररक्षण दर्जेदार, फेकी सुद्धा चांगली आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. धावसंख्या आपण पाहतोय 20 धावा धावफलकावरती लागल्यात. 20 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. येणारे 11 चेंडू
23 धावांची गरज. मोठा फटका खेळतोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, चेंडू गॅप मध्ये चाललाय, सीमा रेषा पार, चौकार. समीकरण आपण पाहतोय 10 चेंडू 19 धावांची गरज. आणखीन एक चौकारासाठी प्रसाद पाटील यांच्याकडून 500 रुपये. आउटसाइड द लेग स्टंप चेंडू आपण पाहतोय, पंचांनी इशारा केलाय वाईट चेंडू. टी शर्ट इन करायचं आहे मनीष पाटील. लागोपाठ 3 चौकारांसाठी सुद्धा 1000 रुपये निषाद दळवी यांच्याकडून. आणि मनीष पाटील साठी चेंडू चौकारासाठी 500 रुपये. चांगला फटका खेळलाय, शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चेंडू गेलाय, 1 धाव मिळते, 1 धाव मिळाले. समीकरण आपण पाहतोय 9 चेंडू 17 धावांची गरज. 9 चेंडू 17 धावा. बघूया किरण लट आणि मनीष पाटील कशा पद्धतीने या ठिकाणी फलंदाजी करतील. मनीष पाटीलची खेळी अतिशय जबरदस्त आपण पाहतोय. किरण लट सुद्धा या ठिकाणी त्याला साथ देताना पाहायला मिळतोय. किरण लट स्ट्राईक एंडवरती सज्ज होतोय. कल्पितचा पुढील चेंडू किरण लट साठी. चांगला चेंडू, तितका चांगला फटका लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळून काढला. 1 धाव तर नक्कीच पूर्ण होते. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न होतोय. नॉन स्ट्राईक एंडवरती थोडीशी खराबपैकी पाहायला मिळतोय निर्भय याच्याकडून. आणि 2 धावा यशस्वीरित्या पार करतायत दोन्ही फलंदाज. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. धावसंख्या दोन्ही वाढते. 28 धावा. समीकरण थोडस बदलतंय. 8 चेंडू 15 धावांची गरज. पुन्हा एकदा कल्पित षटकातील पुढील चेंडू उलट्या बॅटने मारण्याचा प्रयत्न करतोय, परंतु फटका अयशस्वी ठरतोय. कोणती धाव मिळत नाही. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू टाकतोय गोलंदाज कल्पित कोळी. समीकरण बदललंय पुन्हा एकदा. 7 चेंडू 15 धावांची गरज. बघूया काय घडतंय. सेमीफायनलची ही महत्वपूर्ण लढत कार्तिक अँड श्लोक 11 भाल विरुद्ध सागरी गणेश थळ. बघूया कोणत्या संघ या ठिकाणी फायनल मध्ये प्रवेश करेल. षटकातील अंतिम चेंडू घेऊन गोलंदाज कल्पित. चांगला चेंडू टाकतोय, थोडीशी उसळी मिळते चेंडूवरती आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या आपण पाहतोय 3 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक आपण पाहतोय अतिशय जबरदस्त पद्धतीने टाकले कल्पित्याने. उर्वरित 6 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. थर्ड अंपायर घेतलेला आहे. ओके, थर्ड अंपायर या ठिकाणी घेतलेला आहे वाईड चेंडूसाठी. बघूया डिसिजन पेंडिंग असणार आहे. ओके, डोक्याच्या वरूनच्या साठी वाईड. ओके, पंचांचा निर्णय आलाय फेअर डिलिव्हरी, म्हणजे निर्धाव चेंडू आलाय अंतिम चेंडू. आणि 6 चेंडू 15 धावांची गरज. बघूया काय घडणार मैदानावरती. अंतिम षटकासाठी नवीन गोलंदाज ज्याच्यावरती जबाबदारी दिले नितेश हुले, थळेश्वर थळ संघाचा अष्टपैलू खेळाडू. आणि आज या मैदानावरती गोलंदाजी करून सामना जिंकवावा लागेल तो सागरी गणेश थळ संघाला. जर आपल्याला फायनल मध्ये जायचं असेल तर. समोर फलंदाज पाहतोय आपण मनीष पाटील.
आणि मीत अँड ऋग्वेद 11 थर्ड पालती संघाचा कर्णधार मीत अँड ऋग्वेद 11 थर्ड लाठी संघाचा कर्णधार सुमित पत्रे. आपण टॉस बॉक्समध्ये मॅच संपल्यानंतर येऊन थांबायचं आहे. जाऊया मैदानात. पहिला चेंडू मनीषसाठी. पहिलाच बॉल. अतिशय सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू गुडलेंत स्पॉट वरती टप्पा पडून उसळी मिळते चेंडूवरती आणि निर्धाव चेंडू आलाय. समीकरण बदललं जाते. 5 चेंडू 15 धावांची गरज. लास्ट 5 डिलिव्हरी रिमेनिंग 15 रन्स रिक्वायर्ड. बघूया काय घडतंय सेमीफायनलची ही लढत. पुढचा चेंडू पुढे सरसोन मारण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज मनीष, परंतु पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क येत नाही. मनीष पाटीलला जखडून ठेवण्यामध्ये यशस्वी ठरतोय गोलंदाज नितेश हुले. बघूया काय घडेल मैदानावरती. 4 चेंडू 15 धावांची गरज. 4 चेंडू 15 धावा. काय घडतंय या नितेशचा पुढील चेंडू सामना करेल मनीष. फुल टॉस बॉल. पंचाने इशारा केला नो आणि 1 धाव मिळाले. नो बॉल +1 रन. 2 धावा मिळतील या चेंडूवरती. महत्वाच्या क्षणाला या ठिकाणी गोलंदाज नितेश नो चेंडू टाकतोय. 2 धावा मिळत आहेत आणि 2 धावा कमी देखील होत आहेत. 30 धावा दापलकरती लागल्यात. 4 चेंडू 13 धावांची गरज. 4 चेंडू 13 धावा. बघूया काय घडतंय या किरण लट स्ट्राईक एंड वरती आलाय. आतापर्यंत मनीष पाटीलने नक्कीच चांगली फलंदाजी केली होती, परंतु अंतिम षटकामध्ये पहिले 2 चेंडू या ठिकाणी निर्धाव खेळलाय आणि तिसऱ्या चेंडूवरती या ठिकाणी स्ट्राईक. बघूया किरण लटच्याकडे आले. किरण लट कशा पद्धतीने खेळेल. क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्यायचंय. सागरी गणेश थळ. बघूया षटकातील पुढील चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज नितेश हुले. किरण लट साठी पुढचा चेंडू फ्री हिट बॉल. चांगला चेंडू आहे. यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात, परंतु फ्री हिट आहे, त्यामुळे फलंदाज बाद होणार नाही. फ्री हिट वरती नक्कीच रनआउट स्वरूपात बाद होऊ शकतो फलंदाज. बोल्ड नक्कीच काढला होता गोलंदाज नितेश हुले याने, परंतु फलंदाज किरण लट या ठिकाणी बचावलाय. 3 चेंडू 13 धावांची गरज. पहिली सेमीफायनल जशी रोमहर्षक झाली होती तसाच रोमहर्षक सामना आज सेमीफायनल 2 मध्ये सुद्धा पाहतोय आपण. 3 चेंडू 13 धावांची गरज. 3-13. बघूया आज 13 कोणाचे वाजतायत. गोलंदाजाचे वाजतायत की फलंदाजाचे वाजतायत. 3 चेंडू 13 धावांची गरज. चांगला चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज नितेश हुलेचा. आणखीन एक निर्धाव चेंडू. 2 चेंडू 13 धावांची गरज. आणि 2 चेंडूंवरती जर 12 धावा आल्या तर सामना बरोबरीच सुटेल आणि बॉल आउट करण्यात येईल. एवढं लक्षात ठेवा. टाय ब्रेकर साठी बॉल आउट आपण ठेवलेला आहे. बघूया काय घडतंय. 2 चेंडू 12 धावा. किरण लट मध्ये ती क्षमता आहे. 2 चेंडू 12. चांगला चेंडू. गोलंदाज नितेश हुले. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आता अंतिम चेंडू आहे. 12 धावांची गरज आणि दोन्ही संघांना एक सूचना. सामना संपण्याच्या नंतर आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं नाही आहे. बाहेरच थांबायचंय. कोण जर आतमध्ये आलेत तर तुम्हाला पेनल्टी सामोरं जावं लागेल. मीत अँड ऋग्वेद 11 संघाचा कर्णधार टॉस बॉक्स मध्ये यायचंय. अंतिम चेंडू सुद्धा चांगला टाकतोय आणि सामना विजयी ठरलाय सागरी गणेश थळ.